गाइज, वेलकम टू माय व्लॉग. आणि आपण आता काय करणार? बस 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 झाला, संपला. आपण निघालो नवीन म्युझिक व्हिडिओ शूट करायला. आणि ओ गॉड, हा ट्रॅफिक कसं होणार? काय वाटतं निक तुला? अबे एक तास 50 मिनिटं दाखवता म्हणजे काय तुला? आणि तू व्लॉग घेते 1 तास 50 मिनिटं. आता 1 तास 50 मिनिटाचा व्लॉग घे. तर मी आणि चेतूने विचार केला काहीतरी पेटपूजा करू. आणि हे लोक आता गेम्स खेळत होते. वा भाई वा. लकीली पोलीस काकांनी आम्हाला एक नवीन रूट सांगितला, ज्यामुळे आम्ही हा ट्रॅफिक अवॉइड करू शकलो आणि आमच्या डान्स स्टुडिओला पोहोचू शकलो. हा होता आमचा सेकंड टेक, ज्यामध्ये निक एकदम फाडू परफॉर्मन्स करणार होता. आणि तुम्हीच बघाच कसा परफॉर्मन्स झाला. आणि मस्त सगळं चाललेलं आहे. आणि निक दादा आता विसरले कसे असे. आता आहे टेक 3. आणि इकडे तर डेफिनेटली आम्ही दोघं फाडणारच आहे परफॉर्मन्स, बिकॉज ये फायनल है ब्रो. आणि निक इज ऑल सेट. मग तुम्ही पण एन्जॉय करा. वेलकम टू डे 2. सकाळी 5 वाजता पहाटे उठली आणि हा लोक वेलकम गाईज. आणि आता आपण चाललो शूट लोकेशनला. काय मंदिरचं नाव आहे? अर्चित. मीट अर्चित, ज्यांनी हा ब्युटिफुल डान्स कोरिओग्राफ केला आहे. आणि आपण कोणत्या मंदिरात आलोय? गोंधेश्वर टेम्पलला आलोय. तर लेट्स गो. तर गणपती बाप्पा मोरया. फायनली शूट सुरू झालेलं आहे. आणि हे आहे आमचं गोंधेश्वर टेम्पल, जे सिन्नरला आहे. आणि आम्ही बघा खूप सारे टेक झाले. आणि हा वाला सगळ्यात फेवरेट आहे माझा, कारण की हा ड्रोन शॉट होता. आणि माय फेवरेट शॉट, कारण की याच्यामध्ये ब्युटिफुल पूर्ण मंदिरच दिसत आहे. थँक्स टू वेदांतला, बिकॉज त्यांनी अमेझिंग शॉट्स घेतले त्याच्या ड्रोननी. आणि शूटमध्ये थोडी अडचणी तर येतातच. तर येस, तोच स्ट्रेस माहोल झाला आहे. स्ट्रेस. मग त्यानंतर आम्ही गेलो सेकंड लोकेशनमध्ये, जिकडे पेट्रोल पंपचं सीन होता. आणि तुम्हाला अमेझिंग शॉट्स जे दिसले, तो फर्स्ट पार्ट होता आपल्या गाण्याचा, ज्याच्यामध्ये निकनी हुक केलेला. सो येस, दिस इज दॅट सीन. आणि इकडेच आम्ही पूर्ण शूट केलेलं. आणि मग आम्ही गेलेलो फटफट थर्ड लोकेशनला. आणि आउटफिट चेंज झाला आहे. बीट साईड. तर एक गंमत पण मी सांगू शकते. काय बोलतोस? झुमकाची. तर झुमका आली रे. तर झुमका माझा फर्स्ट सॉन्ग होता. आणि साहिल त्याच्यात होता, म्हणजे हेल्प करायला मला. आणि रात्रीचे 12 वाजले होते. आणि मला बोलतो चल 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 तुझे लिरिक्स बोलायचे. आणि आय वॉज लाईक की काय, मला लिरिक्स बोलायचे मला माहित होतं पहिले तर, आणि माझं फर्स्ट गाणं होतं. तर कसं तुम्हाला काम डाऊन केलेलं सांग जरा. असं नॉर्मल स्पीडला नाही, 2x ला बोलायचं. म्हणजे हे मी नॉर्मल बोलते ना, जसं त्याच्यामध्ये मला हाय कशा आहात सगळेजण, मला असं बोलायचं आहे. तर हे स्पीड असते, दॅट इज 2x. तर यांनी मला रात्री 12 वाजता काम डाऊन केलं. आणि मला बोलतो की चला सुरुवात करूया. तू केलं पण? हा मी केलं पण. आणि मला ते अजूनही पायाट आहे. तर काय स्टार्टिंग आहे की हा माझं नाही पाठ तुला. किती प्रेम मी किती प्रेम मी करते सांगू शकत. किती प्रेम मी करते सांगू शकत नाही, तुझ्या विना माझा एक दिवस निघत नाही. दॅट इज द स्टार्ट. ओके, सो द फर्स्ट वन इज किती प्रेम मी करते सांगू शकत नाही, तुझ्या विना माझा एक दिवस निघत नाही. रोज रोज तुला भेटावं असं वाटतं, आणि तुला मला भेटायला वेळ नाही. अहो जरा माझं ऐकून घ्या, मला ना फोन घेऊन द्या. सो या दॅट्स 2x स्पीड. आणि हे आम्ही रात्रीच्या 12:30ला शूट चालू केलेला. आणि वी डिड इट. आणि तुम्ही तर बघितलंच असेल. आणि मी ते टाकेल पण क्लिप. सो ऑल थँक्स टू हिम. आणि त्यामुळे मला आजही ते बाय हार्ट आहे. सो तुला काय बोलायचंय? माझं काही नाही, हार्डवर्क तुझं आहे. पण हेल्प तू केली ना, सो तुझं तर खूप सारं कौतुक असायला पाहिजे ना. चालत्या गाडीतून उतरायला बसलो आता. एवढी तारीफ त्याला मला वाटत नाही जमत आहे. अजून मोठी होती. थँक्यू सो मच. तर गाईज, जाऊ बाय गावात 2.0 इकडे चालू झाला आहे. तुम्ही पाठी बघू शकता, शेत आहे. आणि आज माझी परत एक मोहीम चालू झाली आहे. तर ती लुटूपुटू असणार आहे.
बट स्टील माझे खूप सारे जजेस आहेत, ते मला जज करत आहे. रियुनियन जाऊबाई गावात हलके असल्याचा फायदा आहे. सनडाऊन झाल्यामुळे आम्हाला लगेच प्रॅक्टिस करायचा पण टाइम नाही मिळाला, आम्हाला फटफट टेक्स द्यायला लागलेले. तर ते पटपट आम्ही शूट केलं आणि फायनली आम्ही डे 3 म्हणजे फायनल डे शूट होता आपला. आणि आज होणार होतं फुल शूट जेवढं बाकी होतं. आणि खूप स्ट्रेसवाला क्लायमेट होता, कारण की एका दिवसात खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या होत्या. टफ टास्क होता, बट येस वी नेल्ड इट मला असं वाटते. पुढे अजून काय झालं ते तर दिसेलच तुम्हाला. आणि यांनासुद्धा आमच्या ड्रोन शॉटला यायचं होतं, द न्यू ॲक्टर्स इन आवर फ्रेम, बट स्टील आम्ही रेडी होतो आमच्या शॉटसाठी. आणि हा शॉट पण कंप्लीट झाला आणि हा लास्ट पार्ट. मग तुम्ही विचार करत आहे हे कधी शूट झालं आणि हे कुठे होतं. आय नो राईट, हे सगळं ऑलरेडी शूट झालेलं, पण काही कारणांमुळे ते आलं नाही. तर कारण मी होती की सनडाऊन झालेला, आय डोंट नो काय होतं, बट हे ऐका तुम्ही दादा काय बोलतात. कॉन्सेप्ट अशी होती की एक मुलगी निकला मेसेज करते कंटिन्युअसली, तो तिला व्हिडिओ कॉल करतो, ती एक्सेप्ट करत नाही आहे. ती म्हणते की आपण भेटून आणि डायरेक्टच बघू. तोपर्यंत तो फक्त तिचे फोटोज बघतोय आणि फोटोज बघून त्या फोटोज बघून तो प्रेमात पडलाय त्या मुलीच्या. आता तिला डायरेक्ट भेटायला जाणार आहे, तर मग त्याचा प्रवास सुरू होतो. प्रवासामध्ये तुम्ही बघितलं जसं तो इमॅजिन करत चाललाय, प्रत्येक ठिकाणी त्याला तीच मुलगी दिसते ज्याच्यासोबत तो इन्स्टावर बोललाय, सोशल मीडियावर बोललाय आणि तिचे फोटो पाहिलेत. एंडला जाऊन जेव्हा तिच्याकडे आपण जातो, हा जेव्हा तिथे पोचतो, तर तो सीन आम्ही शूट केलेला आहे. पोचतो त्याच्यानंतर तिथे एक वेगळीच मुलगी असते, म्हणजे तीच मुलगी, बट जी जशी फोटो तिचे इन्स्टावर आहेत तशी मुलगी ती नसते. सो आम्ही खूप प्रयत्न केला तिला थोडंसं विचित्र बनवण्यासाठी. म्हणजे मोस्टली हे सोशल मीडियावर होतं नेहमीच की जे सोशल मीडियावर आपण आपले बेस्ट फोटो टाकतो फिल्टर्ड. हे आहे प्रशांत दादा आणि यांच्यामुळे मी अशी काळी दिसत होते. तुम्हाला काय बोलायचं? अजून पण ती चांगलीच दिसते, काय काळजी. त्याच्यात तुझे ते हे पण दिसत नाही, रिअल ब्युटी, यू नो, रिअल ब्युटी. त्यासाठी आम्ही प्रोस्थेटिक मेकअप करायचा प्रयत्न केला, पण प्रोस्थेटिक मेकअपने पण ती काही वाटत नाही. बघितलं, दॅट्स कॉल ब्युटी. म्हणून माझं नाव ग्लो गर्ल आहे, कळलं तुम्हाला? काय कॉन्सेप्टची पूर्ण झालेली आहे. ओ मी सुंदर असणार. लोक कमेंट करतीलच की अरे ती तर सुंदरच आहे, एवढं काय ऍक्च्युली माझं काय वाटतं. निक, तुला मी ग्लो करशी खाट दिसत आहे मी. काय बोलते? म्हणजे तू मला रिजेक्ट करतो, तुला कसं वाटतं? अरे भाई, मनापासून चांगलं वाटतं, पण तरी दादा बोलले मी ग्लो करते. सी सी बघू, सी आय एम ग्लो. साबण से आता क्रीम का कमाल आहे. आपण कपड्याचा साबण आहे भाई तो. क्रीम बार जसे कपडे पांढरे होतात तसं भाई पांढरी झाले. अरे मी आता काळी झाली, काळी आहे बघा, काळी. हा तिचा म्हणजे काळा असेल म्हणजे नॅचरल केवढी ग्लो करत असेल. सी सी म्हणून माझं इंस्टाग्राम आयडी कळलं ना तुला. ग्लो बॅक गर्ल, ग्लो गर्ल. ग्लो बॅक. आता ग्लो पण ब्लॅक ग्लो होतोय बघ. आता मला सांग, सनसेटचा शूट करायला चाललोय आपण. सनसेट गेलाय, कुठे गेला? 1 2 3